प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 65 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण. महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान. विकास शुल्क माफीचा लाभ घेऊन तातडीने बांधकाम सुरू करण्याचे नागरिकांना आवाहन. दलालांच्या भूलपातांना बळी न पडण्याचे आयुक्तांचे निर्देश. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 अंतर्गत नव्याने मंजूर झालेल्या 65 लाभार्थ्यांच्या DPRला मान्यता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित लाभार्थ्यांना अधिकृत मंजुरीची प्रमाणपत्रे महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या हस्ते आणि महानगरपालिका आयुक्त संचिता महापात्र यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमागदार सोहळ्यात वितरित करण्यात आली. लाभार्थ्यांशी संवाद साधताना महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सांगितले की प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी शासनाने बांधकाम परवाना विकास शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. या महत्त्वपूर्ण सवलतीचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. तातडीने बांधकाम परवाना प्राप्त करून आपल्या हक्काच्या पक्क्या घरकुलाचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे. गरिबांचे हक्काचे घर करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. आयुक्त संचिता महापात्र यांनी लाभार्थ्यांना सावध करताना स्पष्ट केले की योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किंवा बांधकाम परवान्याच्या प्रक्रियेसाठी नागरिकांनी कोणत्याही तटस्थ, मध्यस्थ किंवा अनधिकृत व्यक्तींच्या भूलपातांना बळी पडू नये. कोणतीही अडचण असल्यास थेट प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, जेणेकरून शासनाच्या या योजनेचा संपूर्ण व पारदर्शक लाभ मिळवता येईल. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास उपमहापौर गजानन मगदुम, स्थायी समिती सभापती अतुल माने, सभागृह नेते संदीप आवटी, समाज कल्याण सभापती गीताताई पवार, गुंठेवारी समिती सभापती लक्ष्मीताई सरगर, राष्ट्रवादी गटनेते मैनुद्दीन बागवान, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, समाज विकास अधिकारी नितेश माळी, अधीक्षक राजू आवळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी आणि लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.